चे खूप चांगले प्राध्यापक होते, की जे आम्ही काही मंडळी होतो, की आम्ही मराठीतनं लिहित होतो म्हणून ते आमच्यासाठी मराठी शिकले, की मग यांचे पेपर मराठीत तपासायचे म्हणून. तर अशी लोकं होती. अभ्यास चांगला चालू होता. पण काय झालं नेमकं 93ला एप्रिल महिन्यात वडील रिटायर झाले आणि 3 बहिणीपैकी एकीचं लग्न झालं होतं. 2 आणि त्यांचं अजून शिक्षण चालू होतं. तर फायनान्शियली यू-पी-एस-सी करायची तर आणखी एक 2-3 वर्ष तरी लागतात कमीत कमी. माझ्याकडे तेवढी पैसे नव्हते आणि नेमकं पुण्यातनं टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू कॉल आला, की त्यांना सी-एस-आर अंडर त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये 18 गावं दत्तक घेतली होती आणि त्यांना एक इंजिनियर पाहिजे होता, समाज विकास अभियंता. 30 लोकांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं मी माझं यू-पी-एस-सीचं प्रिलिम्स आली होती 1 महिन्यावर. ते सोडून मी परत पुण्यात आलो. त्यावेळी बरंच हे पण झालं, त्रास झाला मानसिक, पण प्रॅक्टिकल डिसिजन होता तो. आलो पुण्यात आणि मग टेल्कोचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास चालूच ठेवला होता आणि एक पत्र आलं मला माझ्या त्या इन्स्टिट्यूटमधनं SIC मधनं के शाह सरांचं आणि ते पत्र खूपच म्हणजे असं प्रेरणादायी पत्र होतं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडिया हॅव पोटेन्शियल्स लाईक यू अँड ही नेम्ड भूषण गगराणी. नंतर अजून 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये, तू का गेला सोडून, तू परत येऊ. आणि मग म्हणून मग मी 94 साली पूर्वपरीक्षा दिली टेल्कोत असतानाच आणि प्रिलिमचा निकाल यायच्या आत मला कॉन्फिडन्स होता की आपण होणार. मी राजीनामा दिला. अच्छा. तर मी राजीनामा देऊ नये म्हणून माझे वडील 3 दिवस पुण्यात येऊन बसले परत. त्यांनी मित्रांना सगळ्यांना हे केलं, त्याला सांगा. आता टेल्कोमध्ये पण माझे मित्र म्हणे तू रस्त्यावर येशील, टेल्को सोडतोय. तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे टेल्को म्हणजे त्यावेळी टेल्कोचा त्यावेळेचा पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं, पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. 4 महिने तिथे SIC काय होतं की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही. एका रूममध्ये 2च बेड्स होते. तर एक जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉलही आला आणि माझं IPSसाठी सिलेक्शन झालं. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काढून मिळालं आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच म्हणजे संघर्षाचा काळ होता. कारण मणिपूर राज्यात त्यावेळी, आता जी परिस्थिती आहे मणिपूरमध्ये ही वेगळी परिस्थिती. त्यावेळी केंद्रीय जी बलं होती CRPF, BSF यांच्यावरती हल्ले व्हायचे सारखे तिथे. पण आमचं पण लाईफ सेटमध्येच होतं. म्हणजे मी नेहमीच बुलेट प्रूफ पटका असायचा डोक्यावरती, जॅकेट असायचं, माझ्या हातात AK असायची, माझ्याबरोबर 4 लोकं वेपन SLR किंवा AK वाले असायचे आणि असं करून मग ते आम्ही त्यांच्याशी फाईट करत होतो. ड्रग्सच्या काही केसेस उघडकीला आणल्या. काही सुरुवातीला तिथलं मला भाषा येत नव्हती, मणिपुरी भाषा शिकलो आणि त्याचं मग मला कळायला लागलं त्यांचे काय बोलतात. मग तो आता एकदा SP साहेब आमचे बोलत होते, म्हणे माझा मुलगा भारतात गेला आहे, मुलगी भारतात नाही येते. म्हणजे मी कुठे आहे? मला प्रश्न पडला, मी कुठे आहे म्हणजे. एक दिवस फोन आला की एका मुलीला किडनॅप केलं आहे आणि गाडीचा नंबर पण दिला. तर मी लगेच माझी गाडी काढली, माझे अंगरक्षक होते सगळे. म्हटलं चला आपल्याला त्या मुलीची सुटका करायची. ते काही बोलले नाही मला माझे सहकारी. ते साहेब म्हणतात तर चला म्हणे. तर आम्ही 4 किलोमीटर चेस केली आणि ती गाडी पकडली. मग पकडली, ज्याने पळून नेलं होतं त्या मुलीला त्यांना ताब्यात घेतलं, मुलीला सेपरेट केलं आणि घेऊन आलो पोलीस स्टेशनला. SPना फोन केला. तर ते आपल्याला मला वाटलं आता साप खुश होगा, थोडा शाबासकी देगा वगैरे. तर ते काही झालंच नाही. SP माझ्या हसायला लागले. मी म्हटलं काय झालं सर? ते म्हणे माझंही लग्न असंच झालंय माझं. तर म्हणजे तिथे लग्न. मग म्हटलं एवढा तमाशा कशाला? तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करता. मग त्या दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचे डॉक्युमेंट बघून, ते काय जण संज्ञान आहे ते बघून, मग त्यांना 2-4 दिवस घरी पाठवून नंतर रितसर लग्न करता. एवढ्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजेत? ते म्हणे आमचे कल्चर आहे म्हणे. तर मग मला त्यावेळी ती टूप पेटली की कुठेही काम करायचं असेल तर लॉ ऑफ द लँड, स्थानिक तिथे जी काही संस्कृती आहे, चालीरीती आहेत,
त्या माहिती करणं